जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढलाय। युद्धाचे ढग निर्माण झालेत। दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे। त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्यात यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत। केंद्रीय गृह खात्याने सर्व राज्यांना म्हणजेच उद्या 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिलेत। केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हाय अलर्ट मोडवर आहे। प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। देशातील 244 सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट म्हणजेच नागरी सुरक्षा जिल्हे मध्ये होणार आहेत। यामध्ये नाशिकचा समावेश होतो, म्हणून मॉक ड्रिलसाठी नाशिकचीही निवड करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे। मॉक ड्रिल दरम्यान शहरात सायरन वाजणार आहेत। नागरी संरक्षण दलातर्फे या सायरनची चाचणी आज घेण्यात आली आहे। शहरात एकूण 9 ठिकाणी सायरन आहेत। या संदर्भात लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार आहे। त्यानुसार उद्या त्याची अंमलबजावणी केली जाईल असे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सांगितले। उद्या म्हणजे 7 मे 2025 ला संध्याकाळी 4 वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणून एक मॉक ड्रिलचे आयोजन नाशिक जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे। आतापर्यंत मिळालेल्या निर्देशानुसार एक जागा निवडून सिव्हिल डिफेन्स जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत मिळून ह्या मॉक ड्रिलचे आयोजन केला जाणार आहे। ह्यामध्ये मुख्यतः 3 भाग होणार आहे। एक तर त्यामध्ये एअर रेड म्हणून जे अभ्यास आहे त्याचे मॉक ड्रिल केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर फायर रेस्क्यू म्हणून एक जे सिम्युलेशन असते त्या एक्सरसाइजचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्याच्यानंतरच एक ब्लॅकआउट म्हणून पण एक अभ्यास जे आहे ते एकदम नियोजित पद्धतीने आणि एक जागा निवड करून तिथे केला जाणार आहे। ह्यामध्ये आम्हाला मिळालेल्या निर्देशानुसार वेगळी संस्था जसे की पोलीस, फायर ब्रिगेड, हेल्थ डिपार्टमेंट, सर्वात महत्त्वाच्या जे नोडल एजन्सी राहणार आहे सिव्हिल डिफेन्स, त्याच्यासोबतच इतर जे संस्था आहे जे योग्य ह्यामध्ये योगदान ज्यांच्या राहणार आहे त्यांना इन्व्हॉल्व करून आणि त्याच्यासोबत NCC, NSS सारखे जे स्वयंसेवक संस्था आहे त्यांना पण ह्यामध्ये इन्व्हॉल्व करून या मॉक ड्रिलला यशस्वी करण्याचे निर्देश आम्हाला मिळालेले आहेत।